ओम उमा पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, बघा 8 जून 2026 वार सोमवार. या दिवशी आलेली आहे अधिक महिन्यातील सोमवारची अष्टमी. या अधिक मासातल्या आलेल्या अष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व असे आहे. बघा, अधिक मासातल्या येणाऱ्या प्रत्येक वाराला महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी येते आणि प्रत्येक अष्टमीचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि हा अधिक महिना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारच्या अष्टमीला विशेष महत्त्व दिले जाते, कारण ही अशी सोमवारची अष्टमी आहे 3 वर्षातून एकदा येते, जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा. अधिक महिन्यामध्ये अष्टमी सुद्धा अधिक येते आणि म्हणून या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. उद्या 8 जून रोजी अधिक महिन्यातील सोमवारची अष्टमी एक अत्यंत दुर्मिळ योग घेऊन येत आहे. या दिवशी रवी योग, शिवयोग असे अनेक अत्यंत सर्वश्रेष्ठ योग तयार होत आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या महासंघ योगात काही खास उपाय केले तर तुमचे झोपलेले नशीब जागे करतील. तुम्ही कष्ट मेहनत करता त्या कष्टाचा, मेहनतीचा पैसा हा खेचला जाईल. अधिक महिना हा भगवान विष्णूंचा आवडता महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात येणाऱ्या अष्टमीला लक्ष्मीनारायणची पूजा केल्याने सामान्य दिवसापेक्षा खूप जास्त अधिक पटीने फळ मिळतं. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये येणाऱ्या सोमवारच्या अष्टमीला शिवपार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊन कितीही कठीणातील कठीण समस्या दूर होते असे विशेष म्हटले आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, वायफळ खर्च होत असेल तर या दिवशी केले गेलेले उपाय थेट माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवून देत असतात. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मी तुमच्यासोबत हे जे उपाय शेअर करणार आहे तर हे उपाय प्रत्येक घरामध्ये केलाच पाहिजे, कारण या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. ज्या घरात उद्या या अधिक महिन्यातील सोमवारच्या अष्टमीला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सोमवारच्या अष्टमीचा दिवस हा शिवशक्तीचा दिवस असतोच. हा साक्षात धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. भगवान शिव माता पार्वतीबरोबर संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत असतात. चंद्रप्रकाशातून अमृताचा वर्षाव होत असतो आणि म्हणून हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. अधिक मासातील अष्टमीला फक्त एवढे करा, रात्रंदिवस प्रगती होईल. 100% प्रभावी उपाय. 8 जून अधिक मासातील सोमवारची अष्टमी तिथी. या अष्टमी तिथी दिवशी तुळशीच्या वाळलेल्या लाकडाचा अतिशय प्रभावी उपाय. असे अजून काही उपाय आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, सध्या अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची मनोभावे प्रार्थना, उपासना, व्रत केले जाते. तर या उपासनेबरोबर अधिक मासातील अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांचे सुद्धा उपाय केले जातात. चला तर मग बघूया. अधिक मासातील अष्टमी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला पाळले जाते. या दिवशी माता दुर्गेबरोबर भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते. ज्याप्रमाणे गणपतीला चतुर्थाचे आद्य दैवत मानले जाते, त्याचप्रमाणे दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यामुळे दुर्गा देवीच्या पूजेचा आजचा दिवस आहे. या दिवशी दुर्गा मातेची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. दुर्गेचा अवतार जो शाश्वत शक्तीचे प्रतीक आहे आणि वाईट शक्ती संपवण्याचा विजय आहे. दुसरीकडे या दिवशी माता दुर्गा आणि भगवान शिवशंकरांच्या पूजा करून काही खास उपाय केल्याने विवाह इच्छुकांचे लग्नाचे योग जुळून येण्यास मदत होते. तसेच वैवाहिकांच्या नात्यामध्ये आनंद कायम राहतो. मुलांचे कल्याण होते, करिअर चांगले गती मिळते. देवीची नित्य आराधना केल्याने कुटुंबासह असलेले अडचणी दूर होतात आणि घरात सुखशांती नांदते. अष्टमीला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता. यामुळे घरात पैशाची कृपा होते, सुख समृद्धी येते, शिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल. आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो तसा पैसाही आपल्याला भेटतो किंवा घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्याअगोदर तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असते. आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आपण उपाय पाहणार आहोत. काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील. अष्टमी व शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे.
आणि यावेळी अष्टमी ही सोमवारी आलेली आहे. त्यातल्या त्यात अधिक मासातील सोमवारची अष्टमी आलेली, त्यामुळे शिवशक्तीचा मिलनाचा दिवस असून या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी प्राप्त करणार आहेत. वास्तविक हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. बघा, पुरुषोत्तम मासातील सोमवारच्या अष्टमी दिवशी प्रत्येक महिलांनी हा एक उपाय आवर्जून करावा की आपल्या उजव्या हातामध्ये अखंड बेलाचे पान घेऊन त्या पानावरती 108 अखंड तांदूळ ठेवावे आणि भगवान शिवाचे स्मरण करून ते शिवलिंगावरती पान अर्पण करावे. तुमची कितीही कठीण इच्छा असेल, मनोकामना असेल ते भगवान शिवाला सांगावे. 3 दिवसात तुमची ती इच्छा नक्की पूर्ण होईल. मैत्रिणींनो, बघा, प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. त्यानुसार सोमवारचा दिवस हा भगवान शिवशंकरांसाठी समर्पित आहे. त्यातल्या त्यात त्या दिवशी सोमवारची अष्टमी अधिक मासातील सोमवारची असते, त्यामुळे या दिवशी अतिशय प्रभावी आणि सात्विक असा असणार आहे. माता लक्ष्मीसाठी भगवान शिवशंकरांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. पुरुषोत्तम मासामध्ये मुंगूस दिसले तर अत्यंत शुभ मानले जाते, कारण मुंगूस दिसणे हे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचे दर्शन होणे असे आहे. बघा, या अधिक मासामध्ये सोमवारच्या अष्टमी दिवशी जर मुंगूस दिसले तर आपल्याला हा एक सोपा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे? अष्टमी दिवशी जर तुम्हाला जवळपास कुठे मुंगूस दिसले तर त्यांना नमस्कार करून जिथून मुंगूस गेले आहे तिथे थोडीशी माती आणा. घराजवळची थोडीशी माती घ्यावी. ही माती आपल्या देवघरामध्ये एका वाटीमध्ये ठेवून एक दिवा लावून अगरबत्ती लावून ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. सर्व इच्छा पूर्ण होतात. साक्षात भगवान हरिहरेश्वर प्रसन्न होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या वाटीतील मातीपासून एक दिवा बनवावा आणि तो दिवा तुळशीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये 33 वाती लावून प्रज्वलित करावा. तर हा अधिक मासातील अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण असा उपाय आहे. तर या दिवशी भगवान शिवाला जल अर्पण केले तर ते प्रसन्न होतात, भक्तांवर कृपा करतात. सोमवारच्या अष्टमी दिवशी भोलेनाथांच्या पूजेसह काय उपाय केल्यास जीवनात सुख समृद्धी येते. त्यामुळे या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी फक्त विविध उपाय करतात. चला तर मग जाणून घेऊया सोमवारच्या अष्टमी दिवशी करायचे काही प्रभावी उपाय. बऱ्याचदा पितृदोषामुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सोमवारच्या अष्टमी दिवशी कच्चे तांदूळ काळ्या तिळामध्ये मिसळून दान करा. कारण काळ्या तांदळाला अधिक मासामध्ये तर महत्त्व आहेच, परंतु अधिक मासातील सोमवारची अष्टमी आहे. तर या दिवशी अष्टमी, सोमवार तर भगवान शिवाला आणि माता लक्ष्मीला काळे तीळ, पांढरे तीळ अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून तांदूळ आणि काळे तीळ दान करा. हा उपाय केल्याने आर्थिक संकट तर दूर होतेच, पण पितृदोषसुद्धा दूर होतो. सध्या अधिक मास आहे. अधिक मासामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून सोमवारच्या अष्टमी दिवशी तुम्हाला हे 2 वस्तू आवर्जून दान करायच्या आहेत. तुमचा पितृदोष तर निवारण होणारच आहे, परंतु दुर्भाग्याचे भाग्य बदलणार आहे. एकाक्ष नारळ लक्ष्मीची पूजा करा. आई लक्ष्मीला एकाक्ष नारळ खूप आवडतो, त्यामुळे अधिक मासातील सोमवारच्या अष्टमी दिवशी धनाची देवी म्हणजे लक्ष्मीला एकाक्ष नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते. तुमची कोणतीही इच्छा असो, मनात इच्छा पूर्ण होते व लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभव प्राप्त होते. त्यामुळे या सोमवारच्या अष्टमी दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्ष नारळाचा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मीची प्राप्ती आवश्यक होते. तुम्हाला जर शक्य असेल तर जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन हे दान करा. नसेल तर तुम्ही घरच्या घरी दान केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच अर्पण करण्यासाठी संपूर्ण एकाक्ष नारळ घेऊन त्याच्यावरती लाल कुंकवाने त्रिशूळ काढून तो एकाक्ष नारळ माता लक्ष्मीला देवीला अर्पण करावा. त्यानंतरचा सोमवारच्या अष्टमीच्या संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. सोमवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. हे एक अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. त्याचे पठण केल्याने घरात आनंद, समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते. रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी अपार कृपा प्राप्त होते. वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असल्यास किंवा लग्न जुळण्यास बाधा येत असेल तर सोमवारच्या अष्टमी दिवशी गौरी शंकर रुद्राक्ष भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन अर्पण करावे. मनातील इच्छा भगवान शिवशंकरांकडे व्यक्त करावे. येणाऱ्या अष्टमीपर्यंत तुमच्या सर्व समस्यावर निवारण झालेले असेल. पैशाच्या समस्येसाठी अथक परिश्रम करूनही धनसंचय होत नसेल तर सोमवारच्या अष्टमी दिवशी सोमवारी रात्री शिवलिंगावर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. तुम्हालाही सोमवारच्या अष्टमीपासून सलग 21 दिवस नियमित करावे लागेल. असे केल्याने शिवजी विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते. स्त्रीयंत्राची पूजा करा. सोमवारच्या अष्टमी दिवशी मध्यरात्री स्त्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मी प्राप्त करून
करू शकता। यावेळी तुपाचे 8 दिवे लावावेत, गुलाबाची सुगंध अगरबत्ती जाळावी आणि माखाण्याची खीर अर्पण करावी। तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुल अर्पण करा। सोमवारी स्त्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावे। संध्याकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नये। विशेष म्हणजे रोजच या वस्तू देऊ नये, परंतु अष्टमी दिवशी तर अजिबात देऊ नये। मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत। मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता, परंतु अष्टमी दिवशी, अमावस्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी या 3 वस्तू कोणालाही देऊ नये। ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित काही दोष आहेत त्यांनी प्रत्येक अष्टमीला लवंग दान करावे। शक्य नसल्यास शिवपिंडीवर दररोज अखंड 11 लवंग अर्पण करा। यामुळे सर्व संकटे दूर होतात आणि राहू केतू हा प्रबळ होतो। जर तुम्हाला काही दिवसापासून काही कामामुळे अस्वस्थ वाटत असेल तर या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा। चंद्रदेवाचा मंत्र पुत्र सोमाय नमः अशा प्रकारे या दिवशी मंत्र जप केला आणि तुमची अस्वस्थता लवकर दूर होते आणि चंद्रदेवसुद्धा त्यांचा चंद्रदोष दूर होऊन चंद्रदेव प्रबळ होतात। तुळशीच्या लाकडाचा अतिशय प्रभावी उपाय बघा, सध्या अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये तुळशी मातेला आणि भगवान श्री हरी विष्णूला अनंत साधारण महत्त्व आहे। तर भगवान विष्णूच्या तुळशीप्रिय असणाऱ्या लाकडाचा आपल्याला या अष्टमी दिवशी उपाय करायचा आहे। तर माता तुळशीशिवाय भगवान श्री हरी विष्णू पूजन आणि भोग अपुरा मानला जातो। तो तुम्हाला एक लाल धागा घ्यायचा आहे। तुळशीची वाळलेली शक्य होतील तेवढे 11, 21, 108 छोटे तुकडे लाकडाचे तुकडे घेऊन त्या लाल धाग्याने बांधून घ्यावे। जर तुमच्याकडे चंदन असेल, ठीक नसेल तर भस्म किंवा इबीत बांधलेल्या लाकडांना थोडेसे लावा। आता हे तुळशीच्या लाकडाची मुळी तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये थोडा वेळ ठेवायची आहे। त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हे सर्व तुळशीचे साहित्य घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी शनिवारी सर्व साहित्य घ्यावे लागणार आहे, कारण रविवारी माता तुळशीला स्पर्श केला जात नाही। आता तुम्ही 5-10 मिनिट नामस्मरण करून झाल्यानंतर जे काही तुळशीच्या लाकडाची मुळी बांधलेली आहे ती लाल किंवा पिवळ्या धागामध्ये पोटली बांधून घ्यावी। तर ही पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या वर बांधून ठेवायची आहे आणि माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंचे स्मरण करावे आणि त्यानंतर 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा धेनुत्वाम कामधेनु सर्व पाप निवारणी मोक्षफल प्रदायनी मातृदेवी नमस्तुते या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। तर हा मंत्र सर्व कष्ट निवारण, कामनापूर्ती निवारण करणारा पवित्र आणि प्रभावी मंत्र आहे। त्यानंतर 4 मुखी दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये हळद कुंकू टाकून मुख्य दरवाजाच्या बाहेर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। तिथे 5-10 मिनिट ठेवून तुम्हाला तो दिवा उचलून तुळशी मातेच्या कुंडीमध्ये ठेवायचा आहे। तर तिथे ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। तर या ठिकाणी अधिक मासामध्ये हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना तर नक्कीच पूर्ण होतील, पण भगवान श्री हरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद सुद्धा सदैव तुमच्यावरती राहील। हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते, म्हणून अष्टमी दिवशी चुकूनही मुलींचे मन दुखावू नका। शास्त्रामध्ये मुलीचा अपमान केल्याने देवी रागावतात। फक्त मुलीच नाही तर नेहमी सर्व स्त्रियांचा आदर करावा। एखाद्या महत्त्वाचे काम होत नसेल, सतत काही ना काही अडचणी येत असतील तर अधिक मासातील अष्टमी दिवशी प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या वृक्षाखाली शिवशक्ती अशा 2 लांब वाती लावून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि ओम उमा पार्वती पते हर हर महादेव या मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर अतिउत्तम। तर मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वती पते हर हर महादेव नक्की टाईप करा। धन्यवाद।